जनतेला दिलेली सर्व आश्वासनं येत्या 5 वर्षात पूर्ण करण्यासाठी झटून काम करू अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते। राज्यात बहुमतातलं महायुती सरकार आहे, त्याला केंद्राचं भक्कम पाठबळ आहे। हे डबल इंजिन सरकार जनतेचा विकास करेल असं त्यांनी आश्वस्त केलं। बीड प्रकरणी कोणताही आरोपी सुटणार नाही, तपास यंत्रणेवर कोणतंही दडपण येऊ देणार नाही, जनतेनं सरकारवर विश्वास ठेवावा असंही ते म्हणाले। काल म्हणाले पकडत नाही आता सरण आला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 10 गोष्टी करायला लोक लागतात। तर मला असं वाटतं तपास यंत्रणेवर कुठलेही दडपण तयार होणार नाही। तपासामध्ये काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की या प्रकरणातला कोणी आरोपी, बीडच्या प्रकरणातला कोणी आरोपी ह्या सुटणार नाही। त्याला योग्य पद्धतीचे पुरावे, योग्य पद्धतीचं चार्जशीट ही तयार करावी लागतं। मला वाटतं गुन्हा दाखल करण्यापेक्षा गुन्हा हा पूर्ण त्या ठिकाणी निकाली निघणे आणि सर्व तपास यंत्रणेच्या माध्यमातून जे काही पुरावे येतील त्या पुराव्यातनं आरोपीला शिक्षा होणे, म्हणजे तपास कसा झाला पाहिजे की त्या शिक्षाच झाली पाहिजे। कोराडीच्या श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थाननं ज्येष्ठ नागरिकांसाठी अयोध्या यात्रेचं आयोजन केलं आहे। याचा शुभारंभ बावनकुळे यांनी आज केला। या यात्रा बसला झेंडा दाखवून त्यांनी रवाना केलं। 55 भाविकांना आणि लाडक्या बहिणींना घेऊन ही बस अयोध्येकडे निघाली आहे। यानंतरच्या बातम्या काही क्षणातच।